ठोकलाय लांबच लांब षटकार. जे टोटल पाहता या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. बिनबाद 20. पाहतोय अशी धावसंख्या चांगली तुटून पडल्या दोन्ही फलंदाज. कमबॅक करायचा गोलंदाजांना. ओहो यो बॅक टू बॅक हा दुसरा. काय फटके बाजू. निखिल मात्र ऑन द फायर. मैदानाच्या आतमध्ये गरम झालाय. एकविरा ऐसा हा धून पाहिला आपण. करूया डीजेचं स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण निखिल मात्रे. ज्या फलंदाजाला मात्र पारदर्शक सुद्धा लावलाय आणि 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकल्यात. मी तर म्हणेन अजूनही विचार केला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतोय निखिल मात्रे हा फलंदाज. कमबॅक करायचा आहे गोलंदाजाला. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खाल्यात. पुन्हा एकदा चौथा चेंडू फेकण्यासाठी. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. थोडासा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. फेकी सुद्धा अचूक पाहतो. डायरेक्ट हिट केला या ठिकाणी. कदाचित ही डायरेक्ट हिट मात्र अंगलट ठरेल का हा प्रश्न पडलाय. एक धाव तर पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केले गेले. कदाचित हा डायरेक्ट हिट मात्र थोडासा अंगलट पडलाय. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. अजूनही विचार केला या षटकाचा 2 चेंडू शिल्लक असतील. तब्बल या षटकाचा विचार केला 4 चेंडू मध्ये धाबा खर्च केले. अद्याप 15 धाबा खर्च केल्यात. थोडासा महागडा ठरलाय. थोडासा नाही भरपूर महागडा ठरलाय मी तर म्हणेन. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला चेंडू. टप्पा पडल्याने थोडासा डीप राहतो चेंडू. सरळ विकेट किपर कडे हा चेंडू जातो. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. बऱ्याच कालानंतर या षटकामध्ये डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो निखिल मात्रे सज्ज झालाय. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. आणि दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती बिनबाद. चला स्पीड अप करा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या दोन्ही संघ. चला गोलंदाजी करायचं संघ पण थोडस लक्ष द्या आपण. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटके फेकायचे आहेत. अजून मात्र 2 सामने कव्हर करायचे आहेत. यावरती कव्हर करायचं आपल्याला. चला स्पीड अप करा आपण. तिसरा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय समीर पाटील. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज राजेश ज्यांनी चांगली फटकेबाजी केली आहे. राजेशच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला एक चौकार पाहिलाय. आणि त्यानंतर मात्र त्याच्या सोबतीला फलंदाजी करत असताना निखिल मात्र 2 षटकारावरती गेलतो. पहा पारगावचे जे ग्रुप पडगा बॉईज ज्या पडग्या बॉईजचा जो ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचा मात्र मेन मुख्य पाहता आपण ऍडमिन पाहताय आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय समीर. हो चांगला फटका पाहिलाय. आणि त्या मात्र फटक्याला काय फटका पाहिलाय. कदाचित हा ऍक्टिव्हा वाला बाल वाचलाय का मी म्हणेन. चौकार ठोकलाय. राजेश ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. राजेश हा फलंदाज तब्बल 17 धाब्यांवरती खेळतोय. चांगली फटकेबाजी पाहिली. चला संदेश या पण नाणेफेकीसाठी. चला भरत 11 भरत प्रतिष्ठान. आणि त्यानंतर मात्र संघ पाहता आपण खेळत असताना चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 2 धावा 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल पाहताय आपण 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
हो चांगला फटका पाहिला, ताकदीचा वापर, चेंडू आउट ऑफ द पार, चेंडू सीमा पार, हा हँडसम ठोकला षटकार. टोटल पाहत आहे 25 या आकड्यावरती केलं असताना फलंदाज राजेश. पुन्हा एकदा चांगला फटका, आदरणीय नवनाथ भोईर आणि त्यानंतर पाहतो आपण नवनाथ भोईर, पुन्हा एकदा सगळं, त्यानंतर मात्र हरचंद्र भोईर साहेब, चंदू भोईर साहेब हे उपस्थित झाल्या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. पुन्हा एकदा मात्र चांगली फटकेबाजी करत असताना हो पुन्हा एकदा उडवलाय, हेलिकॉप्टर खोदून काढलाय, चेंडू जाईल सीमा पार, निखिल मात्र ऑन द फायर, ठोकलाय लांबत लांब षटकार. टॉस साठी लवकर 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 लवकर, टाइम नाही. हो थोडाशी मिस फिल्डिंग पाहतो आपण. सिंगल मिळाली, या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. चला ड्रिंक ट्रॉलीची मैदानाच्या आतमध्ये मागणी केली जाते. आता सामना होईल पुष्कराज 11 आणि स्वर्गीय भरतदादा 11 असा सामना असेल. दोन्ही संघामध्ये नाणेफेक होईल, लगेच यायचं आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकामध्ये विचार केला ना फक्त 13 धावा होत्या, त्यानंतर पहिला आपण 15 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र सागर पाटील, समीर पाटील या गोलंदाजाने तब्बल 20 धावा खर्च केल्यात. टोटल पहिली आपण स्कोरकार्डवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगलीच फाईट मी तर म्हणे केली आहे. चौथा षटक वर्ग सुरू असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण 3 षटक संपल्या गेल्यात आणि 3 षटकामध्ये तब्बल 48 धावा जमा केल्यात. मी तर म्हणेन चांगली फाईट पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात मात्र दमदार केली आहे या फलंदाजाने. एका साईडला राजेशला पाहता, एका साईडला निखिल मात्रेला पाहता आपण. पडके प्रीमियर लीग 2025 साठी वैकुंठवासी अबाबा नारायण शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिलीप शेठ नारायण शेठ भोईर माजी सरपंच पडगे याच करून आम्हाला फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर ट्रॉफी आणि आपण पाहतोय हे देण्यात आलेलं, त्यांचा आम्ही सतत आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच पडगा प्रीमियर लीग प्रथम आणि द्वितीय पारितोषिक आम्हाला दिलंय ते मात्र श्री रमेश म्हात्रे यांच्याकडून आम्हाला प्रथम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली, त्यांचे सुद्धा आम्ही सतत आभार व्यक्त करतोय. आणि सन्मान चिन्ह आम्हाला दिलेत सन्मान्य आदरणीय श्री योगेश त्रिंबकशेठ भोईर युवा कार्यकर्ते आणि सुधीर सकाराम पाटील यांच्याकडून आम्हाला स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह आलेत. सर्व दानशूदात्यांचा आम्ही सतत आभार व्यक्त करतात. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहा 3 षटक संपला गेल्या. 3 षटकामध्ये टोटल पाहिली आपण 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकाचा प्रथम हा गोलंदाज. हो फसवा चेंडू टाकला होता, चांगला फटका पाहिला कार्पेटच्या साहाय्याने जात असताना चेंडू थोडासा मिस फिल्डिंग पाहतो आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहिला. पहिल्या सुरुवातीला मात्र धावा खर्च केल्यात भरपूर आणि त्यानंतर मात्र थोडाशी कामगिरी मात्र खराब पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा स्ट्राईक गेला, फलंदाज सज्ज झालाय राजेश म्हात्रे हा फलंदाज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी. हो चांगला चेंडू यॉर्करचा वापर केला होता आणि कदाचित हा पात्र पुन्हा एकदा चुकी करतोय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने तो पोहोचलाय. टॉस होतो दोन्ही संघामध्ये. एका बाजूला मच्छिंद्र म्हात्रे, दुसऱ्या बाजूला संदेश म्हात्रे टॉस करतात. तर टॉसचा कॉल लागलाय तो मात्र संदेश म्हात्रे आपण
आपण नाना पिकेचा कॉल जिंकला, आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर समोर मच्छिंद्र म्हात्रे आहे, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 4 ओव्हरची असेल मॅच, दुसरी कशी होईल 5 ओव्हरची? आपल्या सगळ्यांच्या मॅच झाल्या ना, मग 4 ओव्हर 4 ओव्हर सगळ्यांचं झालं ना म्हणून. विचार केला ना या षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन 50 पर्यंत रोखण्याचा टार्गेट असेल. मच्छिंद्र म्हात्रे काय रणनीती असेल? एक सामना आपण गमावला, तर समोर संदेश म्हात्रे एक होप्स आहे, तजुबा आहे, एक 50 धावा त्यांनी लगावल्यात. आपलं काय रणनीती असेल? कितपर्यंत सँडीला तुम्ही रोखणार? जास्त नाही 60-65 धावांचा मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. या दोघांना शुभेच्छा असतील. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. पुन्हा एकदा सज्ज झाला निखिल म्हात्रे. हो, कदाचित हा फसवा चेंडू टाकला होता आणि ईस्टर्न वरून हा चेंडू जात असताना डॉट चेंडूची सांगता. टोटल 5 आहे धावपटलावरती, धावा लागल्या गेल्या तब्बल 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बिनबाद. अजूनही मात्र सलामीच्या जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहतो आपण राजेश भोईर आणि त्याच्या सोबतीला राजेश म्हात्रे पाहतो आपण. हो, चांगला चेंडू, शॉर्ट बीस होता, अर्ध्या पीच वरती हा चेंडू टाकला होता. चेंडू जाय सीमा पार, ऑफ टू द पार. निखिल म्हात्रे ऑन द फायर, ठोकलाय पुन्हा एकदा षटकार. टोटल 5 आहे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय हा फलंदाज निखिल म्हात्रे. त्याच्या सोबतीला 5 आहे राजेश म्हात्रे, दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय, गॅप शोधली आहे आणि चांगला फटका पाहतोय आपण. एक टप्पा घेत चेंडू फरार होईल. निखिल म्हात्रे ऑन द फायर, पुन्हा एकदा ठोकलाय षटकानंतर हा चौकार. पाहतो आपण निखिल म्हात्रे हा खेळाडू. या खेळाडूची फलंदाजी मी पाहिली होती रामचंद्र मडवी चषकाला. चांगली फटकेबाजी केली होती, कदाचित त्याची बाईक सुद्धा हुकली होती त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला मात्र संघ बाद झाला होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, बॅटची कडा आणि कदाचित मी तर म्हणते कहाणी में ट्विस्ट होता या ठिकाणी. पाल लपडा झाला जरूर होता आणि त्यानंतर मात्र विकेट किपरच्या माध्यमातून या चुका मात्र भोगावा लागतील. या चुकीची मात्र किंमत मात्र मोजावी लागेल शेवटच्या क्षणाला. पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर 69 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. हो, निखिल मात्र ऑन द फायर, बैठक शॉट पाहिला आपण. चेंडू जाईल ऑन द फायर, ठोकला षटकार. पहा, निखिल मात्र तब्बल 46 धाब्यांवरती खेळतोय फलंदाज. 50 धाबा कंप्लीट होतील का या स्पर्धेमध्ये? पाहिल्या आपण पहिल्याच मॅच मध्ये मात्र 50 धाबा कंप्लीट केल्या होत्या. मी तर म्हणेन तब्बल 25 चेंडू मध्ये तब्बल 98 धावा. हो, गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है काशी में. एक धाव तर मात्र कंप्लीट केली आहे, दुसरीचा मागणी केली आहे. खराब क्रिकेट पाहतो आपण, खराब फेकी. तोपर्यंत मात्र 2 धाबा, 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 76 आकड्यावरती. अजूनही विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे आणि फलंदाज मात्र फक्त 48 आकड्यावरती खेळतोय. 2 धावेपासून मात्र दूर असेल. हो, चपराक शॉट पाहिला आपण आणि चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. आणि ह्या मॅच मध्ये 50 कंप्लीट होत्या. निखिल मात्र या फलंदाजाची बॅट वरती करायचे आणि या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. दाखवला मैदानाच्या आतमध्ये निखिल मात्रे आणि या स्पर्धेची विचार केला आजच्या दिवसातली तिसरी 50. पुन्हा एकदा चांगला फटका पाहिलाय आणि चेंडू जाईल का हा परिणाम पडलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण, कदाचित पुन्हा एकदा चुकी करतोय. थोडासा नाराज केलाय मी तर म्हणेन या संघाने. टोटल 5 आहे. पुन्हा एकदा 2 धाबा, 2 धाब्याच्या मदतीने 84 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या. पहिल्या मॅच मध्ये पाहिले आपण 102 धाबा आणि 103 धाबेचा टार्गेट सेट केला होता.
आणि मात्र सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चपराक शॉट. आता मात्र या फलंदाजाला काही जमलाय का काय हा प्रश्न पडलाय. वाजवी केस संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धावा लागल्या गेल्यात 90. 91 धावेचा टार्गेट सेट केलाय. बघा उद्या सलग एक मॅच जिंकले, उद्या 2 आणि आता मात्र सर्व पोरांना केला आयोजकांनी फोन.